मराठी स्टोरी अनु या यूट्यूब चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत. नदी पलीकडचं घर. गावाच्या शेवटी वाहणारी ती नदी तशी फार मोठी नव्हती, पण तिच्याबद्दल गावात अनेक गोष्टी सांगितल्या जायच्या. पावसाळ्यात ती रौद्र रूप धारण करायची, तर उन्हाळ्यात शांत आणि संथ व्हायची. नदीच्या पलीकडे एक जुनं घर होतं. मातीचं, कौलारू, अर्धवट पडलेलं. कोणीही तिथे राहत नव्हतं, तरीसुद्धा गावकरी म्हणायचे, त्या घरात काहीतरी आहे. अनिरुद्ध शहरातून शिक्षण पूर्ण करून गावात परतला. तेव्हा पहिल्याच आठवड्यात त्याचं लक्ष त्या घराकडे गेलं. लहानपणी आईसोबत नदीवर जायचा, तेव्हा ती त्याला सांगायची, नदी पलीकडे जाऊ नकोस, ते घर टाळ. आई आता नव्हती आणि वडीलही 2 वर्षांपूर्वी गेले होते. घरात तो एकटाच होता, आठवणींसोबत. एक संध्याकाळ नदीच्या काठावर उभा असताना त्याला पलीकडून धुराची हलकी रेघ दिसली. घरात कोणी नाही, मग धूर कसा? हा प्रश्न त्याच्या मनात रुतून बसला. दुसऱ्या दिवशी तो थेट नदी ओलांडून गेला. घर जवळून अधिकच जुनं वाटत होतं. भिंतीवर भेगा, दाराला गंजलेलं कुलूप, पण अंगण स्वच्छ. कोणीतरी तिथे येत होतं हे स्पष्ट होतं. तो दाराजवळ गेला. तेवढ्यात आतून आवाज आला, दार उघडं आहे, आत ये. अनिरुद्ध क्षणभर थबकला व कुतूहलाने पाऊल पुढे टाकलं. आता एक साधारण 60 वर्षांची स्त्री बसली होती. साधी साडी, केसांमध्ये पांढरी रेषा, पण डोळे विलक्षण शांत. तुम्ही इथे? अनिरुद्धने विचारलं. ती हसली. मी इथेच असते. बाकी सगळे गेले. तिचं नाव सरस्वती होतं. सरस्वतीने सांगितलं की हे घर कधी काळी तिचं भरलेलं घर होतं. नवरा, मुलगा, सून सगळे, पण मुलगा शहरात नोकरीस गेला. तिथेच अपघातात गेला. नवऱ्याने धक्का सहन केला नाही. सून माहेरी निघून गेली. गावात परत येण्याचं धाडस कुणालाच झालं नाही. ती म्हणाली, मी मात्र हे घर सोडू शकले नाही. अनिरुद्ध रोज तिथे जाऊ लागला. कधी भाजी देत, कधी औषधं आणत. सरस्वती त्याला गोष्टी सांगायची, जुन्या गावच्या, नदीच्या, आयुष्याच्या. एक दिवस ती म्हणाली, लोक म्हणतात या घरात भूत आहे. अनिरुद्ध हसला. हो, खरं आहे ते. ती शांतपणे म्हणाली, भूत म्हणजे अपूर्ण इच्छा, न बोललेली दुःख. त्या वाक्यानं अनिरुद्ध हादरला. हळूहळू त्यालाही तिच्याजवळ आपलं दुःख मोकळं करता आलं. आई-वडिलांची पोकळी, शहरात अपयशाची भीती, गावात परत येण्याची अपराधी भावना. एक रात्री जोराचा पाऊस आला. नदी फुगली. गावात घोषणा झाली, नदी पलीकडं कोणी असेल तर ताबडतोब आणा. अनिरुद्ध सरळ त्या घराकडे धावला आणि पाणी वाढत होतं. घर अर्धवट पाण्यात होतं. आई, तो ओरडला. कधी न कळत सरस्वती त्याच्यासाठी आई झाली होती. ती अंगणात उभी होती. मी इथेच राहणार, ती म्हणाली. हे घर माझं शेवटचं आहे. अनिरुद्धने तिचा हात धरला आणि घरापेक्षा माणूस मोठा असतो, त्या वाक्याने ती क्षणभर गप्प झाली. मग हळूच मान डोलावली. दोघे कसंबसं नदी पार करून गावात आले. पुढच्या आठवड्यात सरस्वती अनिरुद्धच्या घरी राहायला आली. नदी पलीकडचं घर पावसात कोसळलं. लोक म्हणाले, बरं झालं ते भुताटकी घर गेलं. अनिरुद्ध मात्र नदीकडे पाहून हसला, कारण त्याला माहिती होतं, ते घर भुताटकी नव्हतं, ते फक्त विस्मरणात गेलेल्या माणसांचं घर होतं. आणि कधी कधी
नदी पार करणं म्हणजे एक फक्त पाणी ओलांडणं नसतं, तर एकटेपणावर मात करणं असतं. धन्यवाद. अशाच नवनवीन स्टोरीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.